आईला कंटाळा बघा असल्या बायकोचा. असं वाटतंय पळत पळत मुंबईला जावं आणि दुसरी बायको घेऊन यावं. पण काय करावं, ती बाई अशी ती कशी निघेल काय सांगता येईल. आता बघा दुपारच्या 1 वाजले, अजून पोटाला माझ्या तुकडा नाही हो. राधा हे माझी गवळण बाहेर ये पिल्लू. अगं तशाची भांडण नाही ग, पण या पोटाला लय भूक लागली आहे ग. तसं करू नको थोडस. अगं जगला जीव येऊ तुला प्रीतीच्या मागं अजून मी बारकच आहे, मला अजून पोरमा बाळ. कशी होत्याल पोरं बाळ, बायकोची कधी ध्यान येते का या गाड्याला? नाही येत. मंडळी ऐका, कान देऊन ऐका, लग्नाला आमच्या 6 वर्ष झालं. किती आवाज आहे ना? किती तुम्ही दाबला कसा आवाज यायचा त्यांचा? हा, किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली, पण अजून घरात पाळणा हल्ला नाही. राधा तुला लय गडबड आहे. कसा पाळणा हलल ग? मी मुंबईला आणि तू बार्शीला. त्याला कसा हाणाव सांगा, कसा हाणाव सांगा फक्त. अगं मी सरकारच्या नियमाने चालणारा माणूस आहे. बर ते जाऊ दे, पाळणा पटोपाने हलल, पण ते पाळणा हलवाला आपल्याला घर तर पाहिजे की ग. ते बी हाय म्हणा, घर पाहिजे. खरं आहे तुमचं. बरं, भूक लागली असेल तुम्हाला, जेवाय वाढू का? वाढ की ग. तिच्या आईचं गटुडं हिच्या
इथं तिथं तिथं इथं लावले जेवायला वाढ ग जेवायला वाढ. तुमच्या माईनं केली तर ताजी भाकर. कुठे गेल्या? माझ्या माईचं नाम कशा पाहिजे घेतेस ग थांबा, कुठे आहे? हो. दिसलं की? दिसल्या बाई एकदाच्या. हो, ताजी भाकर खाऊ घातली नाही वाटतं. ह्या नावाचंच निघालं नाही. अग माझ्या माईचा नाद कर नको मुंडरगावच्या इशीतून जायचं आहे माझं काय तुझा बाळ भीत नाही मी, हा? अग तसं नव्ह ग भूक लागली आहे म्हणून तुला कळकळून सांगा लागलोय बाळा बरं. तुझं काय करायचं? भूक लागली होता. तसं वाकडं बोलू नको ग स्वयंपाक केलेला नाही करणार नाही करीत नाही. तू स्वयंपाक करीत नाही भूक लागली ग हान हान मला हान घ्यावं काय ह्याला बनवावं सांग आता. काठी बिटी असलं घ्या. पाडलं कसं करू कसं करू? वाचलं ना, लगेचच करून ये. आणि तुम्ही नाही असल्याचं. अगं बस की जरा आता राहिलं आलं नसतं का तुझं काय खरं नव्हतं बघ काय केलं? नाही नाही सांगा तुम्ही. तुला मी असा उचललो असतो असा धरलो असतो त्यांचं म्हणजे शाळेवर टाकून दिला असतो काय तुझं? बोल 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 तू बोल. दिसते बाबा आवडत? अरे बाईला असं गोळ्याच्या धाकामध्ये दाबून ठेवत असतंय अरे रे तुझा अजून झालं नाही रे म्हणून तुला काय बी सुचतंय बघ अरे बाबा मी जर मला दाखत राहायचं तर हीच मला दाखत ठेवते उद्या तुमचं गुराळ उद्या. अशा औरतच्या मुस्कडी खाणं जास्त बाई तुला घेऊन तुझ्या डोळ्याच्या धाकात ठेव. कळलं का? लय सांगायला लागलं. तुमच्या दोघांचं लय झालं. एक काम करा. ही तुमचं मगच करा. मला तुमच्यापाशी राहायचंच नाही. आणि संसार बी करायचा नाही. कसं तुम्ही दुसरी आणली ना, ती तुमच्या डोळ्याच्या धाकात राहती. तिला द्या. चालली ती. चालली हिरीत पडायला. तुला दंडवाडी घेतो सांगतील तसं वागतो की ग सांगशील तसं नसतं बाई. लय बोलू नका तुम्ही. सांगून ठेवते तुम्हाला मी. हा. अरे अशा मर्दाच्या जन्माला आलायच रे मला जर असली बायको असती का नाही उलटी टांगणार सांग नको उलटा टाकतं बाई. उलटा टाकतं. अरे बाई तर बाई सारखं बाकी आणि तो आपल्याकडे पाहुणा आलाय आणि चहा पाण्याला बाकी झाला काय समाधान झाला अगं बाई तसं करू नको जरा नीट वाक्य ग नीट वाग असं रे म्हणा मारून बिचारी आपल्याकडे पाहुणा आलाय त्याला घेऊन बसा. त्याला दुसरी आणा नाही तर त्याच्यात घेऊन या. तुम्ही घर तुम्हाला माझ्या गळ्यात माझ्या दुसऱ्या बोला. नाहीतर अशी धबधबा नाही. चालीत नसतो आम्हीच नसतो. अगं बया, जरा भाव दिला की चल ना पुढे. चालीत नसतो म्हणजे नसतो ए, ए बाजी कृष्ण्या काय तुझ्या
येडा करतायचं मग कशी पाडले का ना उतले कितना टाइम लागतंय ला वय पाडले. अरे अरे मग की म्हणजे काळा धोरणावर आहे बाबा मी उचलला आणि कुणी बी कुणाच्या काळात बांधला माझं काम आहे रे इकडे ये बाय मी बांधतो गळ्यात. गंगा सिंधू सरस्वती नमुना गोदावरी नर्मदा शतावरी चरियो वैदवी Allah रहमत रखे सरिता अगं सरिता अगं काही म्हण मला ना तुझ्या नवऱ्याचा आश्चर्य वाटतो बघ. आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे सांग बरं. अगं त्याच्या समोर मी तुला फिरायला घेऊन जातो पिक्चरला घेऊन जातो तरी पण तो काहीच कसं बोलत नाही. त्यांनी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. अगं जो नवरा आपल्या बायकोवर संशय घेत नाही तो नवरा कसला ग. अगं एखादी स्त्री जी आहे ना रस्त्यानं फिरताना तिने एका परपुरुषाकडे पाहिलं आणि हे जर तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं तर त्याच्या नवऱ्याच्या डोक्यात संशयाचा सैतान जागा होतो व तो आपल्या बायकोला खायला उठतो. पण हा मात्र हे शिक्षण घेतलेले आहेत त्यांचे विचार असे प्रबल असतात आणि असे ना संशय नसतात. तू माझा भाऊ आहे बरोबर आहे? त्यांना प्रेम करायला थोडंच माहिती अगं सरू चुकतेस तू. अगं जो नवरा आपल्या बायकोवर संशय घेत नाही ना तिचं आपल्या बायकोवर प्रेम नसतं बघ. अरे प्रेम आहे पण माझं नाही. त्याचं पूर्णपणे माझ्यावरच प्रेम आहे. अगं बायकोवर किती विश्वास ठेवावा यालाही काही मर्यादा असतात. अगं पण या घरातल्या आता प्रत्येक सदस्याला आपला संशय येत असल्याचा भास होते मला. जाऊ दे रे त्याला पुरावा लागतो बरोबर आहे ना आणि त्याच्याकडे कुठे पुरावा आहे. चल जाऊ दे आता आपण फिरून आलो ना. हा, चल. मला ना असं थकल्यासारखं वाटते. चल छान चहा घेऊ आपण. मस्त पैकी घेऊन चल चल चल. ए तोंड सांभाळून बोल आणि आम्ही बोलू नको समजलं. कसला पुरावा काय सर्व पाहिजे. तुमचं सगळं बोलणं चोरून ऐकलंय मी. नवऱ्याला माहित होता एका प्रियकरासोबत बाहेर फिरायला पिक्चरला जाते याचा अर्थ काय. कोण प्रियकर कोणाचं प्रियकर. तो अविनाश तुझा मावस भाव नसून प्रियकर आहे प्रियकर. खरं आहे ना हे. साप खोटं आहे हे. तुला काही इज्जत आबरू आहे का नाही. त्या घरामध्ये एका परपुरुषाला आसरा देऊन वाटेचे नाटक चालू आहेत. नवरा म्हणजे काय वाटलं तुला. दुर्योधनाला ना सगळं जग वाईटच दिसतं. तुम्ही ना दुर्योधनाचे वंशज आहात. वहिनी साहेब पुरुषाला कोणी नाव ठेवत नाही. म्हणून म्हणून काय बायकांना स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे. स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही पाप करत आहात पाप आणि आपल्या नवऱ्यालाही धोका देत आहात. स्त्रीचे स्वातंत्र्य याचे धडे मला तुमच्याकडून घेण्याची गरज नाही. अहो वहिनी साहेब मी धडे मुळीच देत नाही. पण एक लक्षात ठेवा तो अविनाश आहे ना तुमचा मावस भाऊ नसून प्रियकर आहे याची खात्री सर्वांना झाली आहे. बाया याकडे दुर्लक्ष करीत असतो ना तरी मी मुळीच याकडे दुर्लक्ष करणार नाही. सगळे पुरुष ना तुमच्यासारखे नसतात आणि जर माझा नवरा तुमच्यासारखा संशय असता ना तुम्ही त्याला कधीच कुठेच पडलेला असता. समजलं. वहिनी साहेब स्वर्ग प्रेमाचा फार लवकर गौरव होतो लक्षात असू द्या. आणि एक लक्षात ठेवा एका स्त्रीची ना आवृत्तीच्या मंगळसूत्राने बांधली जाते त्याला अमंगल करू नका.
तुमची लायकी आहे का मला उपदेश द्यायची? आणि माझं म्हणणं पावित्र्य कशा बऱ्या आहे मला चांगल्याला माहिती समजलं? राजनाचं तोंड जास्त येतं पण जगाचं तोंड कसं लागणार? आज त्या कलियुगात सीतेवरती आरोप करायला लोक घाबरले नाहीत आणि आता त्या तुमच्यासारख्या दीडदमडीवरच्या बाईवरती आरोप करायला लोक घाबरतील? मुळीच नाही. मी ते तुमची काय अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? कुणी आहे का घरात? तुमचा भाऊ ना माझ्यासोबत भांडण करताय. अहो माझ्या नवऱ्याने मला कधीच काय बोललं नाही. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आणि तुम्ही कोण होतात मला बोलणारे हा? खरे बोला की सख्या आईला राग येतो. तुमच्या दोघांचं सगळं चांगलं व्हावं म्हणूनच्या उद्देशाने सांगत आहे मी सगळं. अगं मग काय चुकतोय त्याचं? कोण कसं वागावं हे सांगतोय ना. बरोबर. तुम्ही पण त्याचे भाऊच आहात ना. मी तुम्ही त्याचीच बाजू घेणार. बरोबर आहे ना? मग आता एक काम करा, नऊवारी कीर्तन आणून द्या म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल. खरी ना. अगं स्त्रीने आपल्या घराण्याचं इज्जत, आबरू, परंपरा मिळतो जुळता हजारात ठेवावं. कोणत्या घराण्याची गोष्ट करताय तुम्ही? 15व्या शतकातले तुम्ही. आणि अहो तुम्ही एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग आहे? कोणच काय तुमची डिग्री? म्हणे अगं संस्कृती बचावलेली स्त्री आहेस. स्त्रीच्या नावाखाली नांगरडान चालवलेस. सरिता याच्या पुढे असं मी बेताल वागणं चालू देणार नाही. तुम्ही मला बोलताय एका ग्रॅज्युएट स्त्रीला? नकोय मला. मला ह्या बंधनामध्ये राहायचंच नाही. आणि तुम्हाला बंधनात राहणारी स्त्री जर आवडत असेल ना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. हे नकोय मला. सरिता याचा परिणाम चांगला होणार नाही हा? काय होतं ते परिणाम होते? पण आता माझं आणि तुमचं नातं साधलं. आता लडकापडकी निर्णय घेऊ नका. आई बाबा वहिनी अगं वहिनी तू मला लहानाचं मोठं केलंस. मायानं पांघरून घातलंस. अगं त्याच वेळी रस्त्यावर का आम्हाला सोडले नाहीस? भीक मागितली असते. अगं आकाशाचं पांघरून जमिनीचा अंतरून करून पाय पोटाशी करून उघड्यावर झोपलो असतो आम्ही. हा बंगला गाडी श्रीमंती नको होती आम्हाला. परंतु तुझ्या असल्या डोंगीप्रमाणे मी कधीच मुलीका करणार नाही. सरिता तुझ्यावर ठेवलेला विश्वास बघतोय मी. आता मी काय करू? काय करू? साध सुद्धा तुझ्या
काहीच करायची गरज नाही. जिंदगी में कभी भी रोना नहीं चाहिए, इसी का नाम जिंदगी है. जीजाजी ये तो चलता रहता है. अरे साहेब, चला दूर मारा कारण तुमच्यामुळेच इथं सगळं वादळ सुटलंय. वादळ आणि तेही माझ्यामुळं. काय म्हणायचं आपल्याला? वा 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 अविनाशराव, आपण नाटक मात्र छान वाटवता हा. तुमचा सत्कार मिळून दिला पाहिजे. तुम्ही सरिताचे मावस भाऊ ना, त्या मावस भाऊ या नात्याला कलंक आहात आपण. जिजाजी या समाजामध्ये जातीचं प्रमाणपत्र दाखवता येतं, पण मी सरिताचा भाऊ आहे याचं प्रमाणपत्र मी कुठून आणू? अहो जिजाजी, या घरातील लोक विनाकारण माझ्यावर संशय घेतात. अहो त्या इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन हा अपमान सहन करण्यासाठी तर नाही आलो नाही तुम्ही. म्हणजे म्हणायचे काय आपल्याला? म्हणजे मला काहीच म्हणायचं नाही. अहो मला काय अधिकार आहे आपल्या पर्सनल गोष्टीत इंटरफेअर करण्याचा? अहो मी जर काय बोललो तर या घरात भूकंप येईल, भूकंप. अहो तुमचं बंदूकप्रेम तुटेल यापेक्षा मी जातो. सांगा, असं तेवढंच बोलू नका. तुमच्या ऐकायची मत आहे हो, तर मग ऐका. अहो मी जेव्हा इथं आलो ना तेव्हा तुमचे पितृतल्य बंधू विश्वनाथ आणि राजेश यांना माझी अडचण वाटू लागली. अहो तुम्ही समजता तशी देव माणसं नाहीत ते. राक्षस. अहो तुमचे बंधू विश्वनाथ यांच्या पत्नी स्वर्गस्थ झाल्या आणि राजेश हा अविवाहित आहे. त्या दोघांची सरितावर वाईट नजर असते. अहो ती खानदारी पोर म्हणून त्यांची डाळ शिजली नाही तिने. अहो सरिताने तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही कधी ऐकलं नाही तिचं. त्यांच्या सांगण्यावरून आमच्यावर संशय घेतलात, मारलं तिला. माफ करा, परंतु या सरिताला घर सोडून जाऊ देऊ नका. ते आता माझ्या हातात नाही, पण हा मी सरिताला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पण ती परत येईल का नाही हे मी सांगत नाही. चला जा तुम्ही सरिताकडे. बाय. साहेब खोट आहे. राजेश, असं समोर या बदमाश आल्या. राजेश, राजेश, समोर ये. तुम्हा दोघांची माझ्या पत्नीवर वाईट नजर काय? राजेश, अरे कुठं गेलायस? काय बोलत आहेस तू? हे बोलताना तुझी जीभ का नाही जमली? अरे विश्वनाथ कुठं? विश्वनाथ, विश्वनाथ, कोणचा बाहू नकोस, नको नाहीस. वैरी आहेस वैरी. अरे माझ्या सुखी संसारात माती घालवणार दुश्मन आहात तुम्ही. दादा, तुम्हाला मी या घराण्याचं दैवत मानत होतो. रोज पूजा करायचो तुमची. आणि राजेश, तूही त्याच चालत गेलास. तुम्हा दोघांची माझ्या पत्नीवर वाईट नजर. केव्हा क्षमा करणार नाही. तुमचं हे ऐकून मी सरिताला झोप देत होतो, परंतु तुम्ही दोघे माझ्या हिमकृत्यावर बंद पडत होता. सर्व नाश केला तुम्ही माझा केला. अरे सागर भैया, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तू दुसरं कोणाचा तरी ऐकून आमच्यावरती आरोप करत आहेस. अरे माझ्यावरती आरोप केला तर झाला असतो, पण वडिलांसमोर दादावरती आरोप करत आहेस तू. अरे यात माझं काय खोटं असतं तर माझी जीभ झाली असती, कचरली असती.
नाराज केव्हा करणार नाही. दादा मला तर वाटलं नव्हतं तुम्ही असं करचाल. अरे काही आरोप करायचे असेल तर खुशाल करू दे. नाही दादा, आपण आज जर हा आरोप सहन केला ना तर उद्या आपल्यावरती दुसराच कुठला तरी गरीबचे आरोप होणार. अरे येऊ दे, कसलाही आरोप आला तरी तो सार सहन करण्याची ताकद आहे अजून माझ्यात. विश्वनाथ, या जगात कुठलाही माणूस आपण सहन का करतो? कारण तो गुन्हेगार असतो म्हणूनच ना. हा 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 आहे मी गुन्हेगार राजेश. अरे हा खेळ हा ज्या प्रकारात आहे. अरे तुला बोलावं तरी कसं वाटलं राजेश? मला वाटलं नव्हतं तो असं बोलतील म्हणून. सरिता काय सागर भैया, अरे वडील सांग दादावरती आरोप करतोस, एका बायकोला विचारून खात्री करून घ्यायची होतात. काय खात्रीच करून घ्यायचे काय? सरे, तुझ्यावर या दोघांची वाईट नजर आहे ना? नजरच काय, पण तुम्हा सर्वांची वृत्ती ही वाईट आहे. अशा घरात मला एक क्षण सुद्धा राहायचं नाही. काय? होय, ज्या घरात माझा पदोपदी अपमान केला जातो, माझी इज्जत कमी होत आहे, त्या घरामध्ये मी थांबणार नाही. ए, असं केंद्राला काय झालं? स्वप्न पडलं काय? अरे हा बघा, तू तर बसवत आहेस माझ्या वहिनीला. मग भाऊ आहेस का कसा आहे? आज मी कोण आहे ना तुला लवकरच कळेल. आई, सरिताला समजावून सांगा. तुम्ही तुमच्या भावाला समजावून सांगा आधी. हे पहा, तुमचं सर्व काही जे झालेलं आहे ते असू द्या. अविनाश, माझं शेवटचं तरी ऐकून घ्याल का? मी आणि राजेश हे घर सोडून निघून जातो. तुम्ही दोघे इथे खुशाल राहा. तुम्ही जाऊ नका. आम्ही जाण्याचा निर्णय घेतला आहे. चल रे आम्ही. ए, सरिता, कुठे निघालीस? कुठे निघालीस म्हणजे? मस्तच चालेल. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी घेणं देणं आहे का? मी तुमचा वस्त्र तुमच्या हातात दिले आहे. तर वस्त्र आणि माझा संबंध आहे. चल रे आम्ही. सरिता! नाश झाला या साऱ्या घराचा. सावित्री, आई, बाबा, पाहिलं? मी राजेश सागरला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं. सावित्री, तू दिलेले उमेद, ताकद, हे सगळं सहन करून हे सारं वैभव मी उभं केलं. आज आपल्या माघारी मी सागरचं लग्न केलं. सरितासारखी स्त्री आपल्या या घरात आली. मी तिच्यावर विश्वास ठेवला. मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. माझं सारं वैभव मी तिच्या नावावर केलं. आणि ही स्त्री एका समाज कार्याच्या नावाखाली नसेल ते ढोंग करून या घरातील पैशाची उदरधान करू लागली. या घरात आम्हा सर्वांना कोणाचा तरी शाप लागलेला. या घरात स्त्री राहणार नाही. या घरात स्त्री जगणार नाही. या घराचं पवित्र सगळं धुळीला मिळाले. परमेश्वरा, हा वेळेचा प्रसंग कसा आमच्यावर आढळून आणलेला आहे. आता जगावं तरी कोणासाठी, मरावं तर कोणासाठी? सगळं संपलं. राजेश, सागर, राजेश, सागर, सांभाळा काय तुमच्या. सेवा करा. सरिताचं ऐकून मी तुमच्यावर जोडला. नाही सागर, अरे तुम्ही खेळ सोडून कसे जाणार? अरे हा माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला कसलेही संकट येऊ देणार नाही.
मंगळसूत्र या नाटकाचे 2 अंक संपलेले आहेत. यानंतर लागली दुनिया में होठों से कम और होठों से ज्यादा बातें होती है मेरी जान।
उरलेली ओम्याला दे उरलेली ओम्याला दे अरे पिछला 15 दिन किधर गए थे तुम? बामणाच्या मळ्यात अरे सरी त्याला भेटायला गेलो होतो अरे सोडलंच नाही का तिला लवकर क्या बोलतो? बोलो बोलो अरे तुम डायरेक्टर बन गया है? मग अब क्या वकील वकील करने का इरादा है क्या? नौकरी करने वाले? अब मेरे ख्याल से नौकरी में भी गए धंधा करे सो अच्छा है. रहीम अरे माझाही तोच विचार आहे रे धन्या अरे बघतोस का पॅक संपला पॅक भर नाही लवकर सपने क्या? हमारे मालिक का धंधे में कोई हाथ नहीं पकड़ सकता. डेंजर है हमारा मालिक. अरे रहीम ते तर एक घोर समाज सुधारक देशभक्त कारखानदार आहेत ना अभी अभी मालिक अभी तुमको क्या बोलो जरा सको. रात को मालिक बोलने को शर्म लगता है मेरे को. ओ तुम्हारा और सरदा का और रिश्ता तोड़ा तुम दोनों का जुड़ी बहुत अच्छा लगता. लक्ष्मण और जुड़ी अरे रहीम अच्छा लगता मेरे को बोलायला. रहीम अरे एवढंच ना अरे आता ना याचाच बदला घेतला बघ मी. अरे आधीच माझ्या अंतकरणात सोळाची आग पेटत आहे. आताच जस्ट असताच त्या सरितेच्या घरी आग लावून आलोय आणि ते घर आहे ना उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला बघ. मेरे को ना ओ तेरा नाम को ना वो बहुत गंदे काम करता है वो. मेरे को बोलने को शर्म लगता है. ओ समाज सुधारक के नाम पे समुद्र है. ओ कारखानदारी के नाम पे क्रोध करो. सदाचारी का नाम पे गुंडागर्दी. अरे क्या है धंधे करे हो? मेरे को उसका मालिक बोलने का शर्म लगता है. अरे रहीम तू जे बोलतोस ते खरं आहे का त्यावर माझा विश्वास बसत नाही. कारण दीनानाथ एक लोकप्रिय नेता आहे. अरे समाजात त्याला मान प्रतिष्ठा आहे. प्राण प्रतिष्ठा वो सब देखने को और दिखाने को अंदर से कुछ और ही है. वो बहुत डेंजर आदमी है वो सब देखने दिखाने को है. बहुत गंदे काम करता है वो. असं कुठं मैं तुमको आज सब कुछ सच सच बताने वाला था. अब तुम्हें भी विश्वास नहीं ठेवने लगे. अरे रहीम तू जे सांगतोस ते खरं आहे तर मग सांग की लवकर. अभी मैं तुमको सब सच सच बताने वाला था. हा सब सच बताता हूँ लेकिन इसको बोलने का नहीं बाबा नहीं तो तुम बोलेगा वो मेरे को कच्चा चबा खा जाएगा. नहीं बाबा जरा सगळं पांढऱ्यामध्ये आली बाबा नवीन आली भरून हा याच्या आईला पण चकणार राहिला बघा आमचं चुकून. त्यांना सांगितलं तर चकणार द्या दिलंच नाही तो चकणार. अभी मैं तुमको
बोलता हूँ हा मैं अभी तुमको बोलने वाला था सर हा पर वो दीनानाथ गाना में खाया हा बरोबर आहे अभी उसके साथ मैं नहीं कर सकता मैं और तुम्हारा ब्रांडी को भी मैं नहीं कर सकता मैं अभी मैं ऐसे बोलता हूँ तुमको जरा सुनो अरे मित्र कंपनी असल्याच मध्ये काय खात आहे अरे रहीम अरे जास्त पिऊ नको बाबा तुला जास्त बोल जास्त बोल जाओ आज मैं तुमको सब सच बताने वाला हूँ हा और दीनानाथ तुमको परदेशी बनाएंगे तुमको परदेशी बनाए अरे रहीम अरे ब्रँडच्या नशेत काय बोलतोस तू मैं सच बोलता हूँ ओ दीनानाथ तुम्हारे पापा का हा आपा को तुम्हारे उनका चकना हो चकना हा अरे रहीम अबे ब्रँडच्या नशेत काय बोलू नकोस माझ्या वडिलाचा खून आहे ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट एक्सीडेंट का हुआ मैं तुमको सच बताता हूँ जरा सोचो और सब बनाओ करे बनाओ सुनो ओ तुम्हारा पापा हा आपा तुम्हारे हा तो उसका कारखाने में वो अच्छा कामगार था हा तो कामगार लोगों ने उठा के गए फिर वो कामगार लोगों ने उसको इलेक्शन में उसका अपोजिशन में खड़ा करे रहीम जरा सुनो जरा जरा सट कामगार के वो खिलाफ वो उसके खिलाफ खड़ा करे हा दीनानाथ को डर लगे ओ अभी सब काला धंधा बाहर आएगा रहीम आएगा आता काही सांग नकोस अरे दीनानाथ माझ्या वडिलाचा खून आहे काय साला जरा तुम सटो मैं बोलता हूँ वो लोग क्या करे उसको जबरदस्ती फिरा को गाड़ी में बिठाए फिर कुंडो लगा के उसको ऑक्सीजन करवाए वो तुमको परदेशी बनाएंगे अरे दीनानाथ अरे हरामखोर साल्या माझ्या वडिलाचा खून केलास काय अरे माझ्याशी वर येतोस हरामखोर साल्या थांब तुझ्या नदीचा घोटाचा थांब अरे दीनानाथ अरे आली रे आली आता तुझी बाई आली कुणाचा नका कुणानेच घेणार मी अरे जखमेवर तुला फाडल्याशिवाय तर शांत बसणार नाही रहीम तू आज माझं फार मोठं काम केलं आहेस अरे तू माझ्या वडिलाचा खुन्या हुडकून दिलास मी तुझा खूप खूप आभार आहे चल येतो मी एक मिनिट सट्टो पहिला आणि दुसरा प्रवेश संपलेला आहे यानंतर आपण लगेच प्रवेश तिसऱ्याला सुरुवात करणार आहोत जय हनुमान संकुलन नाट्य मंडळ दरगाव आयोजित मंगळसूत्र या नाटकाचा शेवटच्या भागाकडे आपण सध्या आलेलो आहोत सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे
की कृपया पूर्ण नाटक झाल्याशिवाय आपण कुणीही जागेवर उतरू नका. सर्वांना विनंती आहे, या सर्व तरुण बांधवांचा अतिशय सुंदर असं नाटकाचे सादरीकरण आपल्या समोर ठेवून आपल्या गावची नाटकाची परंपरा हे सर्व तरुण मंडळ जिवंत ठेवत आहे. कृपया आपण सर्वांनी इथं जागेवर बसून त्यांना साथ द्यायचे, दाद द्यायचे, त्यांच्या या कार्याचं कौतुक करायचं आहे. ओम्या सतत झूम कर. ओम्या सतत झूम कर. माईक मी तुझ्यासारखाच करायला लागलाय बाबा. बाय 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 बाय. काय दुखायला लागल्यात बघा. नवऱ्याला दाखवायला चालली आणि मॅच जमून गेली बघा. अवघड आहे. मस्तंय बाया. नवरा माझा म्हणतोय की बापाकडे जा, त्याला थोडी सुद्धा काळजी नाही बघा माझी. आणि जर काळजी असती तर आलं नसतं का महागड. गेली तर कुठे गेली, त्याला थान नाही, पत्या नाही, काय नाही. मला म्हणतोय बापाकडे जा. बंबईवरून पळून आणताना विचार नव्हता आला आणि आता म्हणते बाप कसा गेली बरं मला घरात. नाही, हिरीत पडून मरावं तर हिरीमध्ये टिपूच नाही पाण्याचा. सगळा दुष्काळच दुष्काळ. तसं मला तर कुठं मर वाटतंय म्हणा. पण का नाही, माझा नवरा अजून माझ्या मुठीत आहे. काहीतरी असं केलं पाहिजे की त्याचं प्रेम आहे का नाही हे कळायला पाहिजे बघा मला. काय करू काय करू. आली ती आयडिया. हा, मी काय करते, पेपरातच बातमी देते, किसण्याची बायको मी. म्हणजे कळ तरी त्याला प्रेम आहे का नाही. त्याला काय चांगली आयडिया. राधा, ए लवळण, आज तर तिने तुझी वाट बघतोय की मी. कुठं गेलीस ग मला सोडून. तुझ्या विना मला एक क्षण करमत नाही बघ. बायको होती तेव्हा घराला माझ्या घरपण होत बघा. बिचारी मेली. आता दिवस दिवस काम एकट्यालाच करावं लागतंय बघा. बाबा खरंच बाई असं घरात बघा. बाई शिवी घराला घरपणच नाही. पळा 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 दूध भूत. भूत कसलं भूत. अगं तू तर मिळतेच की. मेली नव्हती मी. अहो तुमची राधा आहे मी, बायको तुमची. नाही ग बाय, मला तुझ्यावर बुटावर विश्वास नाही. विश्वास नाही? तू हिरीत पडायला गेलीस करायचं सांग बर. अहो पण मी मेली नाही. अहो मी जिथे आहे. तुमची राधा तुमच्या समोर आहे की हो. नाही बाबा, मला तुझ्यावर विश्वास नाही बघ. विश्वास नाही. विश्वास नाही. अहो कसं तुम्हाला जिथे अगं पण इतक्या दिवस तू कुठं खपली होतीस ग. इतके दिवस बया माझी चुकी होती. मी आता नाही खोटी बातमी दिली. पण मला माफ करा बरं का. मी आता नाही, आता तुम्हाला सोडून मी जाणार नाही आणि घरातलं काम मी करणार नाही. आता तुझ्यावर मी विश्वास ठेवू का. हा. पण भूताची पाय उलटे असते बघ. हिची तर सवास येते बघा. बाई तर भानगड आहे बघा. ही कलियुग आहे बाबा. हिच्यावर विश्वास जर ठेवला तर आपला काटाच निघाला. आता तुम्हाला कसं सांगू. तुमची बायको आहे वा किती वेळा सांगू. अरे
लोक राजा, आता मला तुझ्या विश्वास पटलाय, पण ह्याच्या पुढे असं काय खोटं बोलू नको आणि महाराज तर डोळा अजिबात करू नको. नाही करत. जसं जगाचं जोडून तसं फिरतीचा वाट तुझ्या तोंडाला तोंड कधी हे बघून दुश्मन वर ढगाला लागली पाणी हा मी सरिताच बोलते. ओळखलं. हे बघ, आज 1 तारीख आहे ना, आज आपण जाणार होतो हे ठरले माहितीये ना तुला. तू लवकर ये. हो 9 किंवा 9:30 हे जरा काय करते वक्राच्या आत ये. ओके बरं लवकर ये. काय म्हणाला काय वेळ आहे. माझ्या मैत्रिणीला केले होते. मैत्रिणीला का मित्राला तुम्हाला काय करायचं त्याच्याशी. एका पाट्या माणसाला फोन करून मला जबरदस्त नालायक याचा भान आहे तुला. मी प्राध्यापक तुझा पती आहे. मला तुम्हाला पती म्हणायची लाज वाटते. स्त्री आहेस तू. तुला माणसाचा सुसंस्कृत माणूस कसा आवडेल तुला. मग आपली धमक बघून आपली अवकात बघून पत्नी करायला पाहिजे होती ना आपल्याला साजेल अशी. मी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे परंतु संस्कृती स्त्रीचा गुलाम नाही. हे बघा, हे मला काही सांगायचं नाही आणि मी काहीही ऐकणार नाही. तुमचा आणि माझा कायमचा संबंध संपलेला आहे हे पहिलं सांगितलंय मी आणि आता शेवटचं सांगते. समजलं. सरिता, त्याचा परिणाम चांगला होणार नाही. परिणामाची तुम्ही काय गोष्ट करताय हो. परिणाम आज स्त्रीच्या बाजूने आहे अधिकार. समजला. आणि मला जर मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर मग कायदा माझ्या बाजूने हे विसरू नका तुम्ही. तुम्हाला कायद्याची धमकी देतेस काय. आताच्या जातो तुला घटस्फोट देतो. थांब, तुझं सामान सगळं उचलून What a wonderful city it is. Sarita, अगं काय अवतार तुम्ही असला. अरे बरं झालं तू असं वेळेवर आलास. आपण चोरून पळून
सगळी तयारी झाली. थांब मी बॅग घेऊन येते. सरिता, अगं असाच माझ्या निरागस प्रेमाला नाथलेला होतोस तू. स्वप्न भंग केला होतास माझ्या प्रेमाचा. शेर आता तसंच मी तुझ्या प्रेमाला नाथणार आहे. स्वप्न भंग करणार आहे तुझ्या प्रेमाचा. अगं जसं हरित मृगाच्या आज मागे धावते ना, तशी तू धावते आहेस. आणि मी टाकलेल्या फाशात तू लवकरच अडकणार आहेस. मी एकदम व्यवस्थित सुरू लावलाय तुझ्या घराला. आता त्यात तुझं घर उद्ध्वस्त होईल. तुझा नवरा तुला घटस्फोट देईल. सरिता, अगं मग तू कोण जवळ जाशील का? तुला माझ्या जवळ जावं लागेल. परत लक्षात ठेव, अगं मी तुला माझे रथस्थ म्हणून ठेवणार नाही. बरं असे चिंपत बघ आपल्या कर्माची फळ. चला आता आपल्याला लवकर निघायला पाहिजे. थायलंड काही गांधी वगैरे आहे की नाही? गांभीर्य. कसलं गांभीर्य? आणि हो, कुठं जायचं तुला? थायलंड जिथं तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोणीच नाही अशा ठिकाणी जाऊ आपण. इंग्लंडला जाऊया. इंग्लंडला कुणासोबत जाणार आहे गं? काय बोलतोस? आतापर्यंत मी फक्त स्वप्नात गेले होते इंग्लंडला, पण आता प्रत्यक्षात जाणार आहे. हा आनंदच वेगळा आहे. पण चल, इथंच मात्र आम्हाला आपलं तिकीट आणि पासपोर्ट वाया जायला नको. तुझं पासपोर्ट आणि तिकडे कोण काढलंय का? आणि हो, मी इंग्लंडला जाणार आहे. तुला कोणी सांगितलं? म्हणजे हे बघ सरिता, मी तुला आधीच सांगितलं होतं, जोपर्यंत माझी देहपूर्ती होत नाही ना, तोपर्यंत मी तुला हलणार नाही. अरे, असा काय बोलतोस? आपली हेच तर वेळ आहे ना दिलपुर्तीची. अगं सरू, मूर्ख आहेस तू. तू जे समजतेस ना, ती देहपूर्तीची व्याख्या नाही माझी. सरिता, अगं मी जे षडयंत्र टाकलं ना, तू त्याला ओळखलं नाहीस अजून. षडयंत्र? आणि कसले षडयंत्र? पागल बिगल झाला की काय तू? अगं तुला व तुझ्या कुटुंबाचा सर्वविनाश करण्याचं षडयंत्र रचलंय मी. आणि ते षडयंत्र लवकरच पूर्ण होईल. सरिता, अगं मी तुझ्यावर जो प्रेम करतो ना, ते प्रेम नव्हे, नाटक आहे नाटक. अगं, एका विवाहित स्त्री सोबत प्रेम करायला मी का वेळा नाही. प्रेमाचं नाटक केलं, तुला धोका दिला. नाटक आहे, षडयंत्र मग षडयंत्र. सागरच्या प्रेमाला तुम्हाला कशी बघाल? अरे आधी मी तुला पहिलंच सांगितलंय की एक परिस्थितीशी समझोता केला होता मी. जबरदस्ती लग्न केलं होतं हे माझं. हे बघ, त्यावेळी जेवढं प्रेम होतं ना माझं तुझ्यावर, तेवढं आजही आहे आणि उद्याही राहणार. खामोश! अगं तुझ्यासारख्या सरक्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या व आपल्या पतीशी प्रेमाचे खोटे नाटक करून परपुरुषाशी प्रेमाचे जाय करणाऱ्या शीलभ्रष्ट स्त्रीशी लग्न करण्यात का मूर्ख नाही मी. आणि तूच बोलतोयस का हे? सरिता, अगं आय एम रिअली सो सॉरी. त्यावेळेसही मला कोणी समजून घेतलं होतं का? असा अविचार करू नकोस रे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगं माझ्या भावनांचा विचार न करता त्या सागरशी लग्न केलंस, त्यावेळेस माझ्या ह्या हृदयाचे कितीलाच केवढे असतील का? मला माहित होतं का हे असे खवळे लागेल माझा चावा नक्की घेणार. पण ह्या खवळे लागेल ना कसं नाचवायचं हे चांगलं ठाऊक आहे मला. अगं ऐक ना, हे जे निसर्गाने तुला सौंदर्य दिले ना, ते असे उदयनासाठी नाही. माझ्यावर प्रेमाचं नाटक केलं. सरिता, मी तुला काय समजतो माहिती आहे का? सागरच्या प्रेमाला श्रद्धांजली दिलेलं रंगे समजतो मी. रंगे
प्रेमाला नाथडून त्या सागरशी लग्न केलंस. उद्या त्या सागरच्या प्रेमाला नाथडून माझ्याशी लग्न तयार झालीस आज. अगं आज माझ्याशी धोका, उद्या त्या सणाला धोका, परत तिसऱ्या धोका. सरिता, नाही, असं किती दिवस चालू ठेवणार का? माझ्या भावनांचा विचार न करता सागरशी प्रेमाचं लग्न केलंस, प्रेम करून लग्न केलंस. माझ्या भावनांचा विचार न करता माझ्या हृदयाचे तुकडे केलीस का तू? मी नाही केलंस तू. एक लक्षात ठेव, माणूस जेव्हा दुसऱ्याचं वाईट करतो ना तेव्हा त्याचंही वाईट होतं. तू तुझ्या कर्माची फळं बघते आहेस. अगं बघ तुझ्या कर्माची फळं. चल बाय, तुम्ही चल कोर्टाची पैसे चांगल्या होईल त्यानं चाललंय त्याला विचारा. बरोबर आता नाही वकील साहेब, हो हिचं माझं नातं राहिले नाही. तिला मी कसं झालंय तरी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होत आहे ना, तुला कुठं मोठा होता ना, जो माझी एक कागद घे आणि सह्या कर. सरिता, अगं मी तुला नकोसं झालं ना, तुला माझ्यासारखा डेरिंगला राहणारा मिळवलं नाही ना बोल, मी तुझ्या जाणताना आणणार नाही. तू हवं तसं नाच, मला काही घेणं देणं नाही. मला या कागदावर सह्या कर आणि चालते हो माझ्या घरातून. सोडून मी कुठेच जाणार नाही. तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. मला ना तुमच्या पायाजवळ जागा जाणार. माझं चुकलं. अगं चल हट. त्याचा आवाज देस काय, परंतु तुझ्या असल्या ढोंगीपणाला मी भेगावणार नाही. तुम्हाला या कागदावर सह्या कर आणि चालते हो माझ्या घरातून. माफ कर त्यांना. अगं तुझ्या घरात राहण्याचं बघू नकोस, फक्त चालण्याचं बोल. अगं सीता द्रौपदीचं नाव घ्यायची लायकी होती का तुझी? तुझ्यासारखे तोंड नाही केलं तर सीता द्रौपदी हा पवित्र बनतील ना. वकील साहेब, तुम्ही आमची वकिली, तुमची हिरा वकिली करायला कोण सांगितली? आमच्या घरगुती प्रश्न आहे. आमच्या घरगुती प्रश्न जवळ काय करण्याची गरज आहे तुमची? मग मला बोलवलं त्याच्याला इथं. वकील साहेब, तुमची ही फीस घ्या आणि चलायला लागा. हा पण काय आहे ते चलायला लागा. कशाला बोलवलं? ललिता, उतर तू सुटकेस आणि चालते हो माझ्या कोर्टासमोर. भैया जाऊ दे, यांची तुझ्या समजले. माफ कर. गुलीगत धोका का म्हणतात माझ्या मुलीला? सारखे तुमच्या लाडक्या पोरीलाच, का असं का म्हणायचं? सारखे तुमच्या लाडक्या पोरीलाच. काय झालं? दाढी
खवाईला काय काय तुम्ही अगं दूर हो भाऊ जाऊ द्या त्यांची चूक त्यांना समजले वकील पोचकोला असलं का कुठं गेलीस सरिता, अगं किती परीक्षा घ्यायची तुझी अजून क्षमा केली नाही तुला हो. नको निघा बाबा गवती मोठ्या मनाचे जावाय नकोय त्याच्यानंतर असं काही करू नकोस पोरी दादा हत्तीने मी वकिला येतो पोचकोला बघा. चुकीला भांडण करता करू नका खरंच मी बोला, असं दरवाजीला वागू नकोस येतो मी. थांब हरामखोरा. ए, अरे तुझं काय आहे ना तुझ्या समोर उभा तुझ्या समोर उभा आज तुझा खून करून या गुण नाट्याचा पडदा पाडणार आहे मी आज साड्याला साड्या खामोश. अरे एक जरी पाऊल टाकलास ना तर मूर्ते पाणी घ्यायचे माझी अंतिम इच्छा आहे ती अंतिम इच्छा हीच बघ ए सरिता अगं आज मी माझ्या बापाचा खुनाचा बदला खुनानेच घेतला खुनानेच इन्स्पेक्टर साहेब मी आरोपी आहे अहो त्या हरामखोराने माझ्या बापाचा खून केला होता आणि आज मी खुनाचा बदला खुनाने घेतला इन्स्पेक्टर साहेब मला अटक करा मी तुमचा आरोपी आहे यू कॅन अंडर अरेस्ट ते त्याला योगच केलं.